नमस्कार, मी राहुल वाके। आज मी माझ्या स्वतःच्या शेतात आपला 4.5 एकर आंब्याचा बाग आहे। केशर आंबा लागवड केलेली आहे आपण येत्या जून महिन्यामध्ये, जून महिना एंडिंग मध्ये। आणि आज त्याच्यावर आपण स्प्रे घेतोय डिंक्यासाठी, डिंक्या स्पेशल म्हणून। कारण का डिंक्यामुळे कसं आहे, आज डिंक्या संत्रालाच नाही, मोसंबीलाच नाही तर आंब्याला पण लागतो। आणि त्या डिंक्यामुळे बरेचसे आपले खोडं डॅमेज करून आपले झाडं मरतायत। म्हणून शेतकरी म्हणतात की कशाने काय होतं, तर तो डिंक्यामुळे हा प्रॉब्लेम होतो। आज आपण डिंक्या स्पेशल हे पूर्ण खोडावर काढतोय। हे खोडा पूर्ण चाराही भोवताल खोडं त्याचे पूर्ण हे करतोय आणि खोडावर काढतोय। याच्यामुळे काय होतील की जे स्टॅम मधून डिंक निघतो तो पूर्णपणे कंट्रोल 100% गॅरंटी आहे। कारण का मी याच्या अगोदर संत्र्यावर खूप सारा प्रयोग केलेला आहे। संत्र्यामधून किती काही डिंक निघत असेल तरी तो विथिन 8 ते 15 दिवसामध्ये पूर्ण सोकून जातो, त्याचे साल्टे निघून जातं। म्हणजे पटाशीनं घासायची गरज नाही किंवा आपल्याला त्यावर कुठल्याही प्रकारचं बोर्डो मिश्रण लावण्याची, बोर्डो पेस्ट करायची गरज पडणार नाही। त्याच्यासाठी आपण बुडापर्यंत पूर्णपणे बूड ओलं करतोय। तर अशा पद्धतीने जर आपण याचे खोडं, याचे स्टम पूर्णपणे आपण व्यवस्थित फवारणी करून घेतली तर आपल्याला जो डिंक्यापासून होणारा प्रॉब्लेम आहे तो होणार नाही। बघा, आपण ह्या पद्धतीने याच्यावर पूर्ण खोडं ओले करतो। असं जर केलं तर आपल्याला मेन म्हटलं तर बोर्डो पेस्टिंग करायची गरज नाही। कारण का मजुरी खूप महाग आहे आणि ते पेस्टिंग करण्यासाठी मजुरी पण पुष्कळ लागतात आणि लेबर पण मिळत नाही। म्हणून हा एक चांगला पर्याय आहे। याचे रिझल्ट पण चांगले आपल्याला संत्रा मोसंबीवर मिळालेले आहे। म्हणून आपण कंटिन्यू मागच्या वर्षीपासून संत्र्यावर पण घेतो। संत्र्याचा वायता डिंक हा 5-6 दिवसामध्ये बंद होतो। एवढा पॉवरफुल याचा इफेक्ट आहे। बघा, हे झाड पूर्ण डिंकामुळेच खराब झालेलं आहे, पूर्ण वाळलेलं आहे। हे बघू शकता तुम्ही। डिंका हा खूप बेकार आहे, पूर्ण झाड खतम करून टाकतं आपलं। तर अशाच पद्धतीने आपण डिंक्यासाठी आपली एक पर्यायी व्यवस्था करू शकतो डिंक्या स्पेशलमुळे। आणि हा माझा संपूर्ण 4 एकराचा आंब्याचा प्लॉट आहे। जून महिन्याच्या एंडिंगला लागवड झालेली आहे। आता जस्ट कटिंग पण चालू आहे, त्याची कटिंगचा पण व्हिडिओ टाकला जाईल। धन्यवाद।